हॅलो मित्रांनो, आज गुड मॉर्निंग तर बोलणार नाही कारण आत्ता वाजले सायंकाळचे 6 आणि जसं लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं मी दुपारी आलोय आणि झोपलो होतो. झोप जरा पूर्ण केली. त्यानंतर चाय ब्रेकफास्ट करून पोहे घेतलेले बनवलेले. तर पोहे खाल्ले आणि त्यानंतर म्हटलं चला थोडं परत आराम करूया. तर माझा रूममेट पण आलता, तर त्याला गाडी शिकायची होती म्हणून त्याला गाडी शिकवायला नेली आम्ही. थोडंफार गाडी चालवून आम्ही आलतो रूममध्ये आणि झोपलेलोच निवांत. मी पण काय करणार, नशीब इतकं खराब ना, तर रात्रीच्या 1:30 वाजता गेली लाईट. म्हटलं आता काय करू, म्हटलं चला जाऊ द्या फ्रेश वगैरे होऊया आणि निघूयात कामावर. म्हणून झालो फ्रेश वगैरे आणि निघालो कामाला. आणि काढली गाडी नेहमीप्रमाणे निघालो. पहिल्यांदा CNG फिल करायला, कारण CNG भरला पाहिजे. त्यानंतर CNG भरून आपण निघालो आणि मग गेलो ऑनलाईन आणि 2-3 छोट्या-छोट्या ट्रिपा मारल्या आणि पोहोचलो इथं विमाननगरला. त्यानंतर लागली मस्तपैकी मुंबईची ट्रिप आणि गेलो कस्टमरच्या लोकेशनवर. कस्टमरला सुद्धा पिकअप केलं आणि निघालो एक्सप्रेस हायवेने आणि खालापूरच्या फूड कोर्टवर थांबलो आणि जरा फ्रेश झालो. झोप लागत होती म्हणून थोडी चाय पिली. चाय पिऊन निघालो डायरेक्ट एक्सप्रेस हायवेने मुंबईला एअरपोर्टला. तर तासाभरात कस्टमरला ड्रॉप केलंय आणि कस्टमर पण गेले. तिथनं आपण डायरेक्ट आलो चुनाभट्टीला, कारण माझा सलूनवाला इथंच असतो. मी स्टार्टिंगपासून म्हणजे गेली 4-5 वर्ष इथनंच केस कापतोय आणि मुलं कधीही आपल्या सलूनवाला लवकर चेंज करत नाही. म्हणून बसलो हेअरकट करायला. हेअरकट झाला मस्तपैकी. नवीन कट मारला. जरा केस या टायमिंगला कमी केली. तर ठीक आहे मित्रांनो, ओके वाटतं की नाही सांगा नक्की. त्यानंतर भूक लागली होती म्हणून आलो इथं सायनला मीटिंग पडला आणि या स्पॉटवर आम्ही शाळेत असल्यापासून येतोय आणि याची टेस्ट दुसरीकडे कुठं भेटतच नाही. म्हणून इथं आलो. चीज फ्रँकी ऑर्डर केली, खाल्ली. त्यानंतर मग निघालो नवी मुंबईला. इथं नवी मुंबईला पोहोचलो. ट्रिपची वाट बघतोय, बघूया कधी ट्रिप लागते. आलो मित्रांनो. आता म्हणजे चेहरा जरा दिसत गाडी वगैरे झाली की आलो. आता पोहोचलोय मी 7:30 वाजलेत. वाकडला आलोय. तर मला हेच बोलायचं, आता ही लाईन मध्ये वर खाली होतच राहतं, कारण असं टायमिंग फिक्स आणि इन्कम फिक्स धरून चालत नाही या लाईन मध्ये. तर हे टाइम टेबल होत राहणार. आपण बरे काल सकाळी निघलेलो. आता 7 वाजल्यामध्ये एक्स्ट्रा काम झालं. पण मी एवढं नाही की मॉर्निंगला झोपलो वगैरे, एवढं काय लोड नाहीये. तर ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. तर आता आलो इथं. आता जायचं घरी. त्यानंतर या जेवण वगैरे बनवायचं, जेवण करायचे. हे भगवान, साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर भाज्या ऑर्डर केलं तर झेप्टोनं ते चालतं. ते येतात आलो वर घेऊन आणि त्यांना ठेवलं फ्रीजमध्ये. सर्वात पहिले केली चपातीची तयारी आणि चपाती मस्तपैकी बनवून झाल्यात आणि आता चला जेवण करूयात आणि भेटूयात उद्या. तर व्हिडिओ आवडली असेल तर चला लाईक करा आणि मला फॉलो करा.